मला आमच्या गावातले बारकाले पोरं कमी पण बाहेरच्या गावातले पोरं ज्यादा ओळखी देत, कारण की त्यांना माहिती याचा विशेष पंप दे आणि कार्यकर्ते भेटले की मला एकच विचारी देत नटीला बांगड्या दिल्या का नाही. तर जय श्रीराम भावांनो, मी आहे विक्या ब्लॉगर. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मंगळवार म्हणलं का आपल्याला असती सुट्टी असली का आपली त्या दिवशी डायरेक्ट जत्रा असती. सकाळी ऍक्सेस काढली, वर तांगड्या टाकल्या ना, अख्ख्या मळ्यात घाणे हिंडत होतो. मला मळ्यात पाहून लोकांना प्रश्न पडला असा नाही नेमकं साधाळ काय आज मंगळवारचं घरी तर नुसतं हिंडत आहे नाच घेऊन इकडून तिकडं. महिना काढले नंतर बाहेर घरचे म्हणले कीर्तनाला जायचंय. म्हणलं काही विषय नाही, चला बसा तुम्ही, मी आज मोकळाचे, मला काही काम नाही. मी कीर्तनाला चाललो होतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असा नाही नाच कसं काय कीर्तनाला चाललंय, तर विषय असा कीर्तन झालं जेवण असताना तुम्हाला माहिती जेवण आपण सोडितच नाही. डायरेक्ट सशिवाडीत गेलो तिथं बारकाले पोरं भेटले. आज मला कळालं आमच्या गावातल्या बारकाल्या पोरांपेक्षा मला सशिवाडीतले पोरं ज्यादा ओळखी देत बारकाले. ते मला म्हणत होते नटीला बांगड्या दिल्या नाही. आर म्हणलं तुम्ही सगळे ब्लॉग बघतात काय ना. मग नाटकाची गायला लागते माझ्याच मंदिराकडे जेवण आहे ना, मग आम्ही जेवण सोडितच नसतो. आमची टोळी बोलून घेतात. आम्हा काय जेवण जेवण काय सांगा, जेवण काय सांगा. सशिवाडीतले बारकाले पोरं एवढे नादिक असते मला कळालं नव्हतं. असे भायन डायलॉग आणायचे नार माहित फार कपाळात घ्यायचे डायरेक्ट त्यांचे डायलॉग ऐकून. नंतर काय म्हणतात बघा, चला यांना पाहून मला कळालं भाऊ सशिवाडीत मोठाले पोरं नाही पण लहानाले पोरं 100% माझे सगळे ब्लॉग बघत येत. कारण की मला जेवढे बारकाले पोरं भेटले तेवढे माझे विषय पंपात येईन विक्या ब्लॉगर. वजना 2 बोटं करायचे नादत नाही भाई. आपण विषय पंपात करून टाकलेला आहे सगळीकडे. दिलो काय धडकन घेऊन जेवढ लावलं मस्तपैकी ड्रायक्लिंगचे कपडे घेतले. आता कपडे घातल्यावर तर चांगला दिसन, पण तोंडाचं काय करायचं, त्याच्यामुळे तोंडाला चांगला फेसवॉश विश्वास घातला. म्हणलं आता खसा घासू घरी गेल्यावर म्हणजे कसं वजना दिसन नाही का. आता घरचे आरशे काढले म्हणून मला कधी घोडेला येतात, पण घरच्यांना हे थोडं माहिती आरशे काढलेत म्हणून तिथं आता पिशा गोतीत आल्यात नाही तर मग या पिशा मला नाकाला बांधून घरी आणावं लागले असत्या.